नमस्कार, शुभ सकाळ. तेजाबी ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. आषाढ महिना चालू झालेला आहे. आज आहे शुक्रवार आणि खूप पाऊस पण पडतोय आहे. तर म्हटलं आज आपण देवीला नैवेद्य तयार करू. सो मी आता तयारी करते नैवेद्याची आणि मग पुढे देवीला नैवेद्य घेऊन मंदिरामध्ये जाऊया. तेजूच्या पुऱ्या लाटून झालेल्या आहे. थोडं राहिलं आता पीठ. बाकी सगळं झालं रेडी. इकडं खीर ठेवलेली. खिरीसाठी भात बारीक केलं आहे, वरण आहे, डाळ आणि मेथीची भाजी, भात. भजे बाकी आहे. भजे झाले का मग रेडी सर्व. ह्या वर्षी मी स्वयंपाक नाही दाखवला, मागच्या वेळेस दाखवलेला. मागच्या वेळेस स्टँड चांगला होता, तर स्टँड आमचा खराब झाला, तुटला, त्याच्यामुळे लावला नाही स्टँड. आपण मग शॉर्टकटमध्ये दाखवतोय. मस्त गूळ टाकलेला आहे पुऱ्यांमध्ये. गुळाचं पाणी इथे टाकली आता तळायला. अजून तेल गरम नाही झाले व्यवस्थित. टाक इकडनं, टाक. मस्त फुगलंय पुऱ्या. कवीला हेल्प करायला लावली, म्हटलं हवी तू पुऱ्या तळ, पुऱ्या लाटून घेते, म्हणजे पटापट भाजी पण काढायला आणि मग देवीच्या मंदिरात नैवेद्य दाखवायला जायला तयारी करून. झाल्या आहे पुऱ्या तळून. नैवेद्यापुरता भाजी तळून घेतलेली. इथं मेथीची भाजी आहे. तेजू नैवेद्य तयार करते. नैवेद्याचं ताट तयार करते तेजू. इकडं खीर पण मस्त झालेली आहे. पाणी पडतंय का काय याच्यात बाहेरनं? पावसाचं इथं सकाळपासनं रात्रीपासनं इतका पाऊस चालू आहे जोरात. आता थोडासा उघडला आहे, बारीक बारीक, म्हणजे रिमझिम रिमझिम पडतोय. रिमझिम रिमझिम गेले सावन. उशीरच झाला आहे थोडा आम्हाला आज, सगळं तयारी करता करता. घट्ट घट्ट घे मस्त. घे ना हाताने, त्याला काय. चमचणी एक पण नाही ना तिकडे. मेथीची भाजी अशी चिटकलेली असते ना. घरातला नैवेद्य ठेवायचा ना. घरातल्या नैवेद्याला छोटी एक ती मोठी आहे ना, एक आहे ती पोळा. बस ना. त्या देवांना पण बनवून घेऊ नैवेद्य इथं. मोठी बनवली होती पण ती मला अंदाज नाही आल्यामुळं थोडीशी जळली होती. तेल जास्त गरम होऊन गेलं होतं, कारण लक्ष नव्हतं माझं.
आणि ती मोठी पण होती ना, पलटायला पण थोडंसं कढईमध्ये. झालं नाही सगळं ठेवलं ना. हो, भजे वगैरे ठेवले ना. ठीक आहे. ओके. घरातल्या देवांना नैवेद्य दाखवून घेतो, मग देवीला नैवेद्य दाखवायला जातो. चाललो आम्ही आता नैवेद्य दाखवायला शांतीनगरला, आत्याच्या कोट्याच्या इथे. खाली झाडाला मस्त चाफ्याचं एक फुल लागलेलं होतं, ते घेऊन आली आहे. आणि रस्ता खूप खराब आहे, पाऊस पण पडतोय. एकदम रस्ताच नाहीये. रस्ते खड्डे. रस्ता खराब नाही, रस्ताच नाही. आता तर फुल दाखवतो तुम्हाला अजून. जगात जर कॉम्पिटिशन भरली ना, कुठले रस्ते खराब आहेत, नाशिकला 1 नंबरचं प्राइस भेटेल. रस्ते खराब असल्यामुळे नंबर 1. खूप खड्डे. तर आम्ही रे संध्याकाळच्या दुकानात चाललेलो किराणाच्या, आणि खूप पाऊस पडलेला, पाणी साचलेलं, तर आम्हाला खड्डाच नाही कळाला. इतकी जोरात गाडी आदळली, 2 व्हीलर. गाडी स्लो होती. कळलं पण नाही खड्डा आहे असं. स्पेस टेक्नॉलॉजीच्या खड्डे. स्पेस टेक्नॉलॉजी. अरे बापरे, अरे बापरे. पावसाळ्यात काम चालू केलेले, अजून काहीच पत्ता नाही कामाचा. खणूनच कशाला ठेवले काय माहिती, लोकांना त्रास दिला. खड्डेच खड्डे शांतीनगरला. 3च्या स्पीडला गाडी माझी. आलो आहे मंदिरामध्ये आम्ही. नेहमी इथंच येतो. रेणुका मातेचं मंदिर आहे. हा फुल ठेवा इथं, बाकीचे ठेवले तिथे असतो ना. झालंय दर्शन वगैरे, नैवेद्य दाखवून झाला. आता चाललोय घरी.
पाऊस पण भरपूर आहे बापरे. मोठी गाडी आहे म्हणून. आणि रस्ते पण खराब आहे. सगळे रस्ते बंद आहे. बरोबर आम्ही एका ठिकाणावर घेतलंय जेवायला वाढून. हा मेनू आमचा आजचा. खिडकी उघडली आणि मला मोर दिसला. वाव, चालले दोन दोन आहेत. अचानक दिसले मला मोर. झूम केलेला आहे त्याच्यामध्ये दिसत असेल. कोकोपीटला पाण्यामध्ये टाकून पिळून घ्यायचं, कारण की त्याच्यामध्ये सोडियम असतं. ते असतं, ते पिळून घ्यायचं आणि मग कुंडीमध्ये टाकायचं. जास्वंदीचं रोप आणलेलं आहे आणि तुळशीचं पण आणलंय. काळ्या मातीत होते ना आमची तुळस, तर ती सारखी मरून जायची, म्हणून आता परत आणलं तुळशीचं रोप. लाल माती आणली आता. ओली झाली ना ती, म्हणून कडक झाली. त्याच्यामध्ये नंतरून थोडा लेअर झाला का मग कोकोपीट टाक. माती आणि कोको मिक्स केला एकत्र. कधीच चालू होतं मला जास्वंद पाहिजे होतं गॅलरीमध्ये, म्हणजे फुलं येतील छान छान देवाला ठेवायला म्हणून. आणि पाऊस पण आला बारीक बारीक. मस्त संध्याकाळचं वातावरण झालं. रानवाली सायकल खेळून इथे. अगं बाई, लाजली का? अपूर्वा, रानू आणि खुशी तिघी बहिणी एका लाईन मध्ये, ते पण उंची सोबत. मी मोठी, मग माझ्या छोट. गाईज बिग फॅन का? ओके ओके. हा, हे घ्या. पायावर घातली असते आता ही सायकल. बोला. नो. काय परमिशन दे म्हणते. काय? हा, ठोक ना आलं का पप्पांना आवाज होतो तिकडनं. गाडी ठोकू का? ही बघा, ही म्हणते आमच्या गाडीला ठोकू का? परमिशन द्या म्हणे. वा रे वा. फक्त कॅमेऱ्याचा बाहेर दिसतो म्हणजे वाटतं कॅमेऱ्यामध्ये नाही दिसत. कॅमेरा बघितला का लगेच लाजते. कॅमेरा बंद असल्या का मग काय ते चबर चबर चालू असतं. बघती बघ कशी मासूम. अगं बाई, अगं बाई, सगळ्यात मासूम इथं आहे. ती बघ ना कशी करते. ते बघ मागून अजून एक मासूम आलंय. तू सगळ्यात जास्त मासूम आहे. झालं इथे तुळशीचं आणि जास्वंदाचं सुद्धा रोप लावून. आता वरती कसं न्यायचं? तुला नेतेल का एवढी जडकुंडी? आणि इकडे हा माशेचा खाऊ खाऊन झालाय. आलाय बसायला, आराम करायला आलाय. बिचाराला हुसकून देतील थोड्या वेळाने. मस्त चाफ्याच्या कळ्या भेटल्या मला 2. एक उमललंय पूर्ण. आता ते वरती गेली का देवाला लगेच ठेवून देईल. झालंय इथे मस्त जास्वंद लावून. इथे हा गुलाब नेमकाचा वाकडा 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 गेलाय. इथे कळी पण आली, फुल पण उमलतंय. पुदिना आणि हे मनी प्लांट. इथे कांदा टाकलेला मी त्या दिवशी. अननस आणि तुळशीचं रोप. आणि इथे लिंबाचे पण खूप सारे रोप आले. आणि ह्या कुंडीमध्ये आम्ही संत्रीच्या बिया टाकल्या होत्या, संत्रीचे रोपं आलेत. आणि हे मस्त असं उमललेलं फूल होतं चाफ्याचं. त्याच्या तोडलं पण ते कळ्या गळून गेल्या, कारण की त्याला जास्त दिवस झाले असतील ना उमलून. पूर्ण फुललेलं होतं ते. त्याला असंच देवाजवळ ठेवते मी. स्वंदाला कळी पण आली आहे. 2-3 कळ्या होत्या, 2 फुलं उमलले. ती मी देवाला पण ठेवले. आता इथे एक छोटी कळी आहे. अजून मला एक झेंडूच्या झाडाचं रोप आणायचं, तर उद्या आम्हीला घेऊन जाईल. हे काल आणले होते, पण मग काल खूप पाऊस होता, मग काल काय लावले नाही. आज होतं मोकळं, मग लावून घेतलं आज. जे नाही तेच रोपं उगलेत, कारण की काळी मातीमुळे बाकीचे सगळे मरून गेलेत.
आता हा गुलाब जगला एक, आणि हा कसला वेल आला आहे काय माहिती. तो पण गुलाबाच्या कुंडीतच आलाय. तर हे असंच वाहते मी, तिचं तेवढाच सुगंध जरी पसरेल. मस्त असं चाफ्याचं फूल. नर्सरीतनं आणलेलं ते जास्वंदाचं झाड होतं जे लावलेलं, त्याला सुंदर असं फूल आलेलं आहे जास्वंदाचं. आणि त्याचा कलरसुद्धा खूप छान आहे, खूप सुंदर कलर आहे.